सांगली महापालिकेत सभागृह स्थापन होऊन 4 महिने झाले, मात्र कारभार काही सुधारेना अशी टीका करत अद्यापही बजेट प्रशासनाला सादर न झाल्यामुळे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण चांगलेच आक्रमक झालेत। 2 दिवसात जर महापौरांकडून प्रशासनाला बजेट सादर झालं नाही तर महापालिकेच्या दारातच प्रति महासभा घेऊन प्रशासकीय बजेट प्रशासनाला सादर केलं जाईल आणि कायद्याच्या तरतुदीतून त्या बजेटची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला भाग पाडू असा इशारा सुद्धा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। महापालिकेत पालकमंत्र्यांचा एक गट, आमदारांचा एक गट आणि शेखर इनामदार यांचा एक गट असल्यामुळे हे बजेट गटबाजीमध्ये अडकले असल्याचा आरोपही मंगेश चव्हाण यांनी केलाय। तोंडावर पावसाळी येऊन ठेपलाय आणि अशा प्रसंगात अजूनही बजेट प्रशासनाला मिळालं नसल्याने पावसाळी अत्यावश्यक कामांवर परिणाम होणार आहे। त्यामुळे 2 दिवसात हे बजेट प्रशासनाला सादर करावे असे आवाहनही मंगेश चव्हाण यांनी केले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवसात बजेट महापौर प्रशासनाला देतील असं सांगितलं होतं, मात्र 31 मार्च पूर्वी प्रशासनाला बजेट सादर व्हायला पाहिजे होतं, मात्र ते का झालं नाही याचा जाब पालकमंत्र्यांनीच आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारावा असे खुले आवाहन सुद्धा मंगेश चव्हाण यांनी दिले। भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळेच बजेट सादर होत नसल्याचा गंभीर आरोप सुद्धा मंगेश चव्हाण यांनी केलाय। सांगली महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बॉडी अस्तित्वात येऊन गेली 4-5 महिने झाले, तर आज तागायत कोणत्याही प्रकारचं विकास कामाबद्दल म्हटला तर एकही काम सांगली महापालिकेमध्ये होऊ शकलं नाही। त्याचं कारण म्हणजे महापालिकेमध्ये वार्षिक बजेट जे मंजूर केलं जातं ते अद्याप बजेट मंजूर केलं नाही, जनतेसमोर नगरसेवकांसमोर ते बजेट सादर केलं नाही। तर ह्यामधलं सर्वात प्रमुख कारण म्हणजे ह्या भाजपच्या गटामध्ये अंतर्गत वाद असणारा विषय आहे। एकमेकांबरोबर भांडणं किंवा पालकमंत्र्यांचा गट वेगळा, आमदारांचा गट वेगळा, खालच्या नगरसेवकांचा गट वेगळा, याला प्रमुख कारण या ठिकाणी हे दिसून आलं आहे। तर लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी जर का बजेट सादर झालं नाही तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये महापालिकेच्या दारामध्ये आम्ही प्रति महासभा घेऊ आणि कायद्याच्या तरतुदीनुसार महापालिकेसमोर प्रशासनाच्या वतीनं एक बजेट सादर करू आणि त्या बजेटद्वारे महापालिकेला काम करण्यास भाग पाडू, एवढंच या ठिकाणी मी प्रेसच्या माध्यमातून सांगतो। त्यामध्ये पालकमंत्र्यांचा गट वेगळा आहे, यामध्ये आमदारांचा गट वेगळा आहे, शेखर इनामदार साहेबांचा गट वेगळा आहे। भाजपच्या 3 गट पडल्यामुळे आज महापालिकेसमोर बजेट सादर झालं नाही। त्यामध्ये सगळ्यात दुर्दैव आज या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या लोकांचं आहे की अशा लोकांना काटावर बहुमत ह्या भाजपला आपण दिलंय। तर लवकरात लवकर या लोकांनी वेळी शहाणं होणं गरजेचं आहे। यामध्ये नुकसान, यांच्या भांडणामुळे नुकसान या सांगली महापालिकेतल्या जनतेचं होत आहे, याचा विचार करणं खरोखर गरजेचं आहे। आज बजेट जर का लवकर सादर केलं नाही तर महिन्यावर पावसाळा येऊन थांबलाय। एखादं काम मंजूर करायचं म्हटलं तर त्याला 1 महिन्याचा कालावधी जातो, मग ते काम मंजूर झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये ही कामं होऊ शकत नाही। ह्याची तर जाणीव या सत्ताधाऱ्यांना असणं गरजेचं होतं, पण ह्या लोकांना ही जाणीव दिसत नाही। पालकमंत्री म्हणतात कुठला वाद नाही, बजेट 2 दिवसात सादर होईल, हे म्हणून सुद्धा आता 8 दिवस झाले। मग मार्च महिन्याच्या 31 तारखेला बजेट सादर होणं गरजेचं होतं, मग अद्याप का बजेट सादर झालं नाही ह्याची कारणं पालकमंत्र्यांनी द्यावीत। नाहीतर तुमचा प्रति महासभा होणार। महासभेमध्ये प्रशासनानं जे बजेट सादर केले त्या बजेटवर आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काम करण्यास भाग पाडू।